म्हणजे विश्वास. नक्कीच आम्हाला विश्वास वाटतो प्रिया मॅडम आणि विशाल सरांवर की येत्या काही दिवसातच ते नक्कीच मोठी इमारत बांधून ह्या शाळेसाठी आणि ह्या ट्रस्टसाठी त्यांचं योगदान देतील आणि त्याचं ओपनिंग देखील आमच्या हातून होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. कारण आमच्या कारकिर्दीतच तुम्हाला आम्ही जागा मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करू. म्हणून मी सांगतो की लवकरात लवकर तुम्ही आमच्याकडे अर्ज करून आपल्या गावासाठी योगदान द्यावं अशी अपेक्षा बाळगतो. आज कोणाचं तरी स्वप्न साकार होत आहे आणि ते आईच्या डोळ्यात अश्रूच्या रूपानं बाहेर येत आहे. खरोखर आज या वडिलांना वर असून त्यांचं डोळ्यात अश्रू येत असेल की आज माझ्या मुलांनी माझं स्वप्न साकार केलेलं आहे. आणि स्वर्गीय विलास मोदी वेलफेअर आणि एज्युकेशनल ट्रस्ट म्हणजे विश्वासभाऊ बोलले आणि खरोखर या ट्रस्टवर आपले गावकरी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत आणि बाहेरच्या गावकऱ्यांनी देखील ट्रस्ट ठेवली आणि या छोट्याशा रोपट्याचं मोठं वटवृक्ष झालेलं आपल्याला काही दिवसात बघायला भेटणार आहे. धन्यवाद. घेऊन जातो तेव्हा आपल्याबरोबर जेव्हा पाल्य असतो म्हणजे आपला मुलगा असतो मुलगी असते त्यावेळेस जर टीचरने किंवा तिथल्या व्यवस्थापक समितीने किंवा ज्या शाळेतला एखादा ऑटो रिक्षावाला असू दे, बस ड्रायव्हर असू दे, बस कंडक्टर असू दे, त्या लोकांनी जर आपुलकीने जर आपली विचारपूस केली तर आपला मन हे भरून येतो की खरंच ही शाळा ही आपली शाळा आहे, आपुलकीची शाळा आहे, प्रेमळ शाळा आहे. सर्वांना इथे प्रेम दिलं जातं. शिक्षणाबरोबर प्रेमाचे धडे देखील दिले जातात. कारण त्यांना या मुलांना किंवा त्या पाल्यांना शिकवलं जातं. मुलांबरोबर पाल्य काय शिकले जातात? कारण आपल्या मुलांना ज्यावेळेस आपल्या शाळेमध्ये चांगलं शिकवलं जातं की खरंच आपल्या आई वडिलांचे, आपल्या काकाचे, आपल्या आजूबाजूवाल्यांचे, आपल्या गाववाल्यांचे कसं वागावं याचे धडे देखील या शाळेमध्ये दिले जातात. कारण मी बघितलं की कुठलेही खेळ असू दे मॅडम तुम्ही नक्कीच ह्या शाळेसाठी एक प्रेरणादायी या गावासाठी प्रेरणादायी आहेत. कारण तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत या इतर शाळांना लाजवेल अशाच ऍक्टिव्हिटी तुमच्याकडे या शाळेमध्ये होतात आणि मी नक्कीच तुम्हाला पुढच्या या मामा या थँक्यू सो मच आई. प्रताप पाटील सरांसाठी प्लीज आल्या. Thank you so much. Now request Mr. Pankaj Naik to lead the lamp. नमस्कार. गुरु गोगल प्रो स्कूल यांनी मला बोलून इथे माझा मानसन्मान केला. तसेच मला 2 शब्द बोलण्याची आज या स्वातंत्र्याची संधी दिली मी त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभारी. आज आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आमचे मार्गदर्शक व सरपंच साहेब यांनी सांगितलं की जी काही मदत आपल्याला लागेल ती आम्ही ग्रामपंचायत मार्फत आमच्या मार्फत आपल्याकडे 100% आम्ही पोहोचवणार आणि 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मी माझे भाषण देणार.
विलास माडवी वेलफेअर आणि एज्युकेशन ट्रस्ट या ट्रस्टचा आज आमच्या हातून जसा शुभारंभ झाला तसाच शुभारंभ नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज गुरु ग्लोबल स्कूल येथे आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याबद्दल आम्हाला बोलवल्याबद्दल प्रिया मॅडम तुमचं, विशाल भाऊ तुमचं मनापासून आभार मानते. आजचा दिवस खरोखर आपण भाग्यवान आहोत की आज हा स्वातंत्र्य दिवस आपण उपभोगत आहोत. या स्वातंत्र्यासाठी कित्येक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेले आहे. हे बलिदान आठवण्याचा आज दिवस आहे. पण आपण फक्त आठवून राहणार नाही तर हे बलिदान त्यांचं चिरायू व्हावं म्हणून आपण हा स्वातंत्र्य दिन देखील चिरायू व्हावा यासाठी आपण जगायचं. आणि त्यासाठी मी खरंच मॅडम तुमचं कौतुक करतं की तुम्ही आपली ही पिढी घडवणार आहात. आपली पिढी उत्तम घडली तर आपलं स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आपलं स्वातंत्र्य हा चिरंजीव होणार. जेव्हा स्कूल ओपन झाली, मला वाटते ओपन व्हायच्या अगोदर आपली ओळख झाली. एव्हरशाईन स्कूलच्या मॅडम आज मला माझ्याकडे आल्या, आम्ही दोघं होतो की मी कशी काय फेस करू गाववाल्यांबरोबर, असा तुमचा प्रश्न होता. आता तुम्हाला वाटतं ना की मी पण आमच्यातलीच आहे. मी बोलली मॅडमला, मॅडम तुम्ही या, तुमचे काही प्रॉब्लेम असतील सांगा, सरपंचांना सांगा, सदस्यांना सांगा. राहणार ग्रामपंचायत नेहमी सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. कारण आता जिल्हा परिषद शाळेमध्ये, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आम्ही हा स्वातंत्र्य दिन साजरा केला. जिल्हा परिषद शाळेमध्ये खरोखर असं वाटलं नाही की आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत. ती मुलं असं इंग्लिश स्पीकिंग करत होती. इतकं म्हणजे त्यांचं वक्तृत्व आम्हाला देखील लाजले. इतकं प्रभावी असं वक्तृत्व होतं. आणि असे संस्कार आपल्या गावामध्ये, आपल्या शाळांमध्ये घडतात. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्ही नेहमी बघतो की गुरु ग्लोबल स्कूलमध्ये आल्यावर नवीनच काहीतरी बघायला मिळते. येथे आम्ही एंट्री केली तेव्हाच बॅनर बघितले, कुठेतरी आमचा फोटो होता. तर तुला आम्हाला आनंद वाटला की आम्ही वेळात वेळ काढून नाही येत मॅडम, हे आमचं कर्तव्य की आम्ही ज्या पदावर आहोत त्या पदाची जर आम्हाला न्याय देणार असेल तर जी पिढी घडते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला यायचं आमचं कर्तव्य. आणि तुम्ही नेहमी काही असेल तर आम्हाला बोलवत का. आता सरपंच साहेबांनी सांगितलं की आम्ही जिल्हा परिषदेसाठी आम्ही 20 कोटी जागेची मागणी केलेली आहे. आम्ही तुमच्यासाठी देखील करू, तुम्ही अर्ज द्या. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचं करणार आहे. आपला राहणार ग्रामपंचायतची अर्ज MMRDच्या अर्जीमध्ये, त्याच्यामध्ये ज्या आरक्षित जागा असतात